नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आपल्या घरातल्या बायकांचं कधी नीट ऑब्झर्वेशन केलंय का टीव्ही बघताना? केलं नसेल तर हा एपिसोड ऐकून करा आणि जर केलं असेल तर मग काय हा एपिसोड तुमच्या घरात रोजच घडतो. या एपिसोड मध्ये मी पण एक अशीच गोष्ट सांगतोय जी सासू-सुनेची आणि टीव्ही सिरियलची जी आपल्या रोजच्या जीवनात आणि आपल्या घरात घडतच असते. मग काय म्हणता मंडळी? जरा रोजच्या दगदगीतून आणि कामातून रिलॅक्स होण्यासाठी, हसण्यासाठी हा एपिसोड नक्कीच ऐका. ते पण अगदी नीट कान लावून. नमस्कार, आपल्या केंद्रातून मी तेजस कुंभार ठळक प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहे. टीव्ही सिरियल मधील प्रसंग पाहून सासूने केला सुनेचा छळ. सासू जोमात तर सून कोमात. सासू व सुनेचे भांडण बघून घरातून नवरा पसार. सून जखमी व मुलांसह नवरा फरार. मालिकेमधील प्रसंग पाहून सुनेने रचले सासू विरुद्ध कारस्थान. नवऱ्याला सह आरोपी म्हणून घेतले ताब्यात तर सासरा अजूनही फरार घोषित. गाव पुरुष मंडळी ऐकलं का? ठळक बातम्या. संध्याकाळी 7 नंतर काय रिमोटला हात लावायचं धाडस करताय व्हय? एखादा पेक जास्त झालाय वाटतं. नाही कसं आहे ना की पिलांजवळ असणाऱ्या वाघिणीला आणि संध्याकाळी बायकांच्या हातातल्या टीव्हीच्या रिमोटला सहजासहजी हात लावण्याचं धाडस कोण करत नाही बरं. त्यासाठी उसना अवसान आणून आणि नवऱ्याने एखादा ग्लास एक्स्ट्राचा रिचवून धाडस करावं लागतं बरं. पटत नसले तर बघा धाडस करून. वाघिणीनं अंगावर जेब घेतलीच म्हणून समजा. कारण बायका, स्पेशली म्हाताऱ्या बायका, दिवसभराचं काम उरकून संध्याकाळी 7 वाजता हातात लसणाचा गड्डा घेऊन समोर भाजीपाला ठेवून टीव्ही समोर बसतात. जणू वाघिणीसारखं वाटतात बरं. एकदा का फतकल घालून बसल्या टीव्ही समोर की मग टायटल सॉन्ग सुरूच होत. माफ करा, थोडं या सिरियलचं टायमिंग मला नीटसं माहित नाही, पण असावं काहीतरी असं गृहीत धरून चालू. आता टायटल सॉन्ग सुरू झालं की लगेच काय त्यांचा अवतार दिसत नाही बरं. थांबा जरा, आत्ता कुठे इंजिन तापायला सुरुवात झाल्या. समोर सिरियल सुरू झाली की हातातलं लसूण सोलत सोलत बघत बसायचं. नेमकं टीव्ही वाल्यांचं पण बघा अॅक्युरेट रिसर्च. सासू सुनेच्या सिरियल त्याच वेळी लावतात ज्यावेळी बायका स्वयंपाकाचं काहीतरी सोलत असतात, कापत असतात, नाही नीट करतात. 5 वाजता कधी टीव्ही लावून बघा, काहीतरी ज्ञान पाजणारे कार्यक्रम लावतात. असो, जसं सिरियलला रंग चढल तस तसं घराची युद्धभूमी तापायला लागते. समोर सासू सुनेचा छळ करत असेल, म्हणजे जर टीव्ही सिरियल मध्ये सासू सुनेचा छळ करत असेल तर आपल्या घरातली सासू खुश, एकदम खुश, जरा का होईना मनातल्या मनात असते. आणि सून हळूच तिरकी नजर फिरवून सासूकडे बघते. सासू सुनेचं नातं एकतर असं असतं ना की जणू त्या जन्माच्या पक्क्या वैरीच. अपवाद असतात काय काय जण, तरी पण किती जरी अपवाद असल्या तरी अशा सिरियल लागल्या की घरात 2 टीम पडतात, सासू वर्सेस सून. समोर सिरियल मध्ये सुनेचा छळ सुरू झाला की घरातली सासू म्हातारी बाई लगेच तयारच असते आपल्या पट्टीतला डायलॉग बोलायला. म्हणजे तुम्हाला माहितीये का, जर आयुर्वेदात जसा आजीबाईचा बटवा आहे तसाच अजून एक बटवा आहे आजीबाईचा. तो कुठल्या शास्त्रात सांगितलं नाही बरं. तो म्हणजे हसडींच्या शिव्याचा बटवा. इतर वेळी कधी निघो न निघो, सिरियलच्या वेळी हमखास निघणं. सिरियल मध्ये सुनेनं काय चूक केली की घरातल्या सासूचं सुरूच होतं आपल्या घरातच डायलॉग मारा. मुर्दा बशिवला हिजा, हिला अक्कल कुठं पाजळायची कळत नाही, चांगली बडवली पाहिजे हिला, असं करतात तुम्ही पोराला. अशी कितीतरी वाक्य त्या बटव्यातून बाहेर पडतात. खरं तर घरातल्या सासूला आपल्या सुनालाच बोलायची असतात बरं ही वाक्य. काय करायचं, सिरियल मधल्या सुनाला बोलतात आणि आपली सून तिरक्या नजरेने बघितली की उसनं हसायचं. तशी सून पण काय कमी नाही. तसं टीव्ही मध्ये सुनेनं काय तर सासू विरुद्ध कारस्थान रचलं की घरातल्या सुनेचा आनंद गगनात मावेन असं. तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुलतं आणि जरा हायस वाटतं. सासूवरच्या रागामुळे सिरियल बघता बघता हातात घेतलेला लसणाचा कधी चेंदा होतो तिला बी कळत नाही.
आणि आत गॅसवर काय तर करपत असते, जरा वासानच करत. जर सासू लसूण सोलत असेल, कांदा कापत असेल, तर सुनन हळूच भाजी आणून ठेवायची. सासूबाई जरा नीट करता का सिरियल बघत बघत? काय नाही होते काय माहितीये का, सुनेचं सासूकडून काम करून घेण्याची ही एक जुनीच पद्धत आहे, ही काय नवीन नाही. सिक्रेट आहे ते सासूकडून काम करून घेण्याचं. असंच भाजी नीट करत करत एक सिरियल संपली. मग एक सिरियल संपून दुसरी लागली की इंजिन जरा कुठे शांत होत. आणि आधीच जरा तापलेलं असतं, जरा शांत होतं आणि परत रंग चढल तसं सुरू होतं. किती काही झालं तरी सासूला सुनेशिवाय करमत. ती नसली तर भांडायचं कोणासोबत. एकटीला तर सिरियल बघायचा कंटाळा येतो. तसंही एक सिरियल संपली की दुसरी सिरियल लागायच्या टाइमात बरोबर शेजारणीची हमखास एंट्री होती बरं. आणि जर नाही झाली तर मग शेजारच्या सोन्याच्या आईला पिंकीच्या मम्मीला बोलवायचं. जर त्या दोघी पण एकाच वयाच्या असल्या, म्हणजे जर सासू असल्या तर वेगळाच रस. टीव्ही बघत बघत दोघींनी मिळून तिसरीची मापं काढायची, नाहीतर मग एकमेकीच्या सुखची मापं काढायची. हे हमखास बायकांच्यात ठरलेलं असतं. दोघी एकत्र आल्या की तिसरीची मापं काढायला सुरूच. आणि एक खास बात माहितीये का, एवढ्या हळू बडबडतात, एवढ्या हळू काहीतरी कुजबुजतात ना. एक म्हण आहे माहितीये का, भिंतीला पण कान असतात. जणू या बायकांनीच हुडकून काढले. एवढ्या हळू म्हणजे फक्त त्या दोघींनाच ऐकू जातं. शेजारी जरी बसला तरी तुम्हाला ऐकू येतं. म्हणजे असं की आलं का तुम्हाला, तर ऐकू आलं का? एवढ्या हळू बडबडतात काय, भिंतीला पण कान असतात. खरंच यांनीच हुडकून काढली. आणि अशाच बायकांच्या मध्ये एक बाई अशी असते जी आज तक चॅनेल किंवा जी न्यूजचं काम करते. आणि पूर्वीच्या जमान्यात इंटरनेट मोबाईल कुठं होतो. अशीच एक आज तक नाही तर जी न्यूज वाली चॅनेल एका गल्लीच्या कोपऱ्यात एका घरात असते. तिच्या कानात थोडं कुजबुजायचं. एकीच्या कानात कुजबुजलं की ती बातमी इतक्या फास्ट गावात पसरते ना, समजा ती गावभर झालीच. या सगळ्या टीव्हीच्या भांडणांमध्ये ना प्रेक्षकाची कुचंब नव्हती. आता तुम्ही म्हणाल प्रेक्षक कोण? प्रेक्षक म्हणजे घरातले पुरुष मंडळी आणि पोरं, दुसरं कोण असणार? प्रेक्षक असणारे नवरा आणि सासरा बिचारे कपाळ वाट्या आणून परीक्षेत काही येत नसलेल्या पोरासारखी अवस्था करून बसतात. एकदा हिच्याकडे बघायचं, एकदा हिच्याकडे बघायचं, परत हिच्याकडे बघायचं, परत हिच्याकडे बघायचं. आणि घरात एक तर 2 टीम पडलेले असतात. त्या दोन्ही टीमच्या मध्ये सँडविच होतात हे भोळे लोक. चेहरा भोळा आणि लढतरी सोळा असे हे लोक. आता इथे एकाची बाजू घ्यावी तर ती पण पंचायत. कारण जर नवऱ्यानं बायकोची बाजू घेतली की आईच्या हसडीच्या राखून ठेवलेल्या शिव्या आहेतच आणि इमोशनल ब्लॅकमेल आपोआप येतात. मग आई लगेच म्हणायला लागते, लहानपणापासून तळातळी फोडासारखं जपलं आणि आता बायको आली तर तिची बाजू घेतेस रे भाड्या. आणि त्या बिचाऱ्यानं आईची बाजू घेतली की समजा मग नवरा उपाशी झोपला, ते पण किचन मध्ये आदळणाऱ्या भांड्यांचा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापर करून. कारण जेवायला तर मिळत नाही आणि वरनं त्या आदळणाऱ्या भांड्यांचा आवाज ऐकायचा. ही अशी गंमत असते टीव्ही सिरियल आणि बायकांची. एक तर भांडतात एकमेकींसोबत, पुन्हा एकत्र येतात आणि पंचायत करून ठेवतात घरातल्या माणसाची. एकीची बाजू घेणं अवघड, दुसरीचा हात पकडणं अवघड. तरी पण या टीव्ही सिरियल आणि घरच्या भांडणातून सासू सुना जरा जास्त जवळ येतात असं वाटतं. जेवढ्या भांडतात तेवढ्या जास्त जवळ येतात. घराच्या नारी घराच्या शान असतात बरं. त्या नसल्या तर घराला घर पण येत. कशाही असल्या तरी ती कोणाची आई, कोणाची बहीण, बायको, मुलगी तर कोणाची प्रेयसी असते हो. दिवसभर राबून संध्याकाळी टीव्ही समोर जरा रिलॅक्स झाली तर तिचं काय चुकलं? एवढी काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीला थोडा आराम करावा वाटत असेल, थोडं मनोरंजन करावं वाटत असेल तर त्यात तिची काय चूक? घरातल्या स्त्रियांना दुसरं काय हो मनोरंजनाचं साधन टीव्ही शिवाय? कारण त्यांचे नवरे हे एकतर घाण्याला झोपलेल्या बैलासारखे, नाहीतर पंतप्रधानापेक्षा जास्त यांनाच देशाचं टेन्शन, अशी अवस्था. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतातच. असो, पुरुषांचं दुखणं पुरुषांनाच नाही. काय सांगायचं तुम्हाला पण. मग यातून जर त्या बाईला, त्या स्त्रीला जर आराम करावा वाटत असेल तर त्यात चुकलं काय होतीच? उलट आपली जबाबदारी असते ना तिला आराम देण्याची. असो, प्रत्येक पुरुषाची कहाणी वेगळीच.
कारण या एपिसोड मध्ये मी फक्त बायकांची कहाणी सांगितली, त्यांची टीव्ही सिरियल, त्यांच्या भांडणं, सासू सुना याबद्दलच बोललो. आणि अशा या साध्या भोळ्या प्रसंगी खंबीर अशा घरच्या वाघिणीला सलाम करून हा एपिसोड इथं संपवतो. आणि हा, अजून काय राहिला असेल तर माफ करा रे बायकांनो, कारण मी बाई पण नाही आणि टीव्ही सिरियल पण बघत नाही. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि जर तुमच्या घरात असंच काही घडत असेल तर तुम्ही स्टोरी शेअर करू शका तुमची इंस्टाग्राम पेजवर. फॉलो करा तेजस कॅन शो इंस्टाग्राम पेज आणि रन करा हॅशटॅग तेजस कॅन शो. तिथे तुमची स्टोरी शेअर करू शकता. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह एका नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत गुड बाय.